श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. ताईंनो आणि दादांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुवारची पूजा आणि व्रत हे कसे करावे, गुरुवारची मुख्य सेवा ही कोणती आणि कशा पद्धतीने करावी, नैवेद्य काय, गुरुवार व्रताचे नियम काय आहेत आणि पद्धती काय आहे, हीच संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ करायला विसरू नका. स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्यासाठी गुरुवार हा दिवस हा अत्यंत श्रेष्ठ आणि फलदायी असा दिवस आहे. अनेक भक्तजन स्वामींची कृपाही प्राप्त करण्यासाठी आणि घरातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी देखील दूर करण्यासाठी गुरुवारचे व्रत आणि स्वामी महाराजांची विशेष पूजाही करत असतात. तर ही पूजा आणि व्रत घरच्या घरी अत्यंत सोप्या पद्धतीने कसे करावे याची शास्त्रोक्त विधी काय आहे, हीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर गुरुवारी सर्वप्रथम तुम्हाला गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास तुम्ही पिवळे किंवा फिकट रंगाचे स्वच्छ कपडे परिधान करावेत. गुरुग्रहासाठी आणि स्वामी पूजेसाठी पिवळा रंग हा अत्यंत शुभ रंग मानला जातो. घर आणि देवघर हे स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर देवघरात किंवा एका स्वच्छ चौरंगावर पिवळ्या कलरचे वस्त्र अंथरावे. त्यावर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्तीही स्थापन करावी. जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे तो चौरंगावरती स्थापन करून घ्यायचा आहे. फोटोला किंवा मूर्तीला चंदनाचा टिळा लावायचा आहे. हळद, कुंकू आणि अक्षता वाहाव्यात. स्वामींना तुळशीची माळ किंवा सुवासिक फुले, शक्यतो पिवळ्या रंगाची फुले किंवा चाफा असेल तर अर्पण करावीत. पूजेवेळी स्वामींसमोर गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा आणि धूप लावायचा आहे. हातामध्ये थोडे पाणी घेऊन स्वामी महाराज, मी आज तुमचे गुरुवारचे व्रत पूजा करत आहे. माझे घर संसार सुखी ठेवा आणि माझी ही सेवा गोड मानून घ्या, असा मनापासून तुम्ही संकल्प करावा आणि पाणी जमिनीवर सोडावे. गुरुवारची मुख्य सेवा आसनावरील पूजा ही पूर्ण झाल्यावर तुम्ही स्वामींच्या श्री स्वामी समर्थ या नामाचा किमान 11 माळी जप हा करावा. स्वामी चरित्र सारामृत या पोथीतील पहिला, दुसरा आणि 21वा अध्याय हा आवर्जून वाचावा. जर वेळ असेल तर संपूर्ण पोथीचे किंवा 3 अध्यायांचे वाचन करावे. त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र हा म्हणावा. त्यानंतर स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण करायचा आहे. नैवेद्य हा अत्यंत प्रेमाने आणि शुद्ध भावाने अर्पण केलेली कोणतीही सात्विक गोष्ट हे ते आनंदाने स्वीकारत असतात. पिठलं, भाकर आणि कांदा सर्वात प्रिय नैवेद्य. स्वामी महाराजांचा सर्वात प्रिय नैवेद्य. स्वामी समर्थ महाराजांना राजेशाही पंचपक्वानांपेक्षा गरिबाच्या घरची कष्टाची भाकर आणि पिठलं हे अत्यंत प्रिय होते. अक्कलकोटमध्ये स्वामींनी अनेकदा भक्तांकडून आवडीने पिठलं भाकर मागून खाल्ली आहे. तर नैवेद्य हा कसा दाखवावा? ज्वारीची किंवा बाजरीची गरमागरम भाकर, बेसन आणि सोबत कच्चा कांदा किंवा लसणाची चटणी हा स्वामींचा सर्वात आवडता नैवेद्य आहे. त्यानंतर बेसनाचे लाडू. अक्कलकोट मठात स्वामींना बेसनाच्या लाडवांचा भोग हा नियमितपणे चढवला जातो. स्वामींच्या काळातही अनेक भक्तांनी त्यांना बेसनाचे लाडू अर्पण केल्याचे उल्लेख ग्रंथात देखील आढळतात. त्यानंतरचा नैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य. गुळवणी, पुरणपोळी, कटाची आमटी आणि भात याचा नैवेद्य हा दाखवला जातो. 21 दिवसांच्या सेवेच्या सांगतेच्या वेळी
किंवा गुरुवारच्या पूजेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणे हे उत्तम मानले जाते. त्यानंतर कांदा भजी, खडी साखर आणि पेढे. जर तुम्हाला रोज घरी मोठा नैवेद्य बनवणे शक्य नसेल तर तुम्ही स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर रोज खडीसाखर, बेदाणे किंवा दूध पेढ्यांचा नैवेद्य दाखवावा. स्वामींना दुधाचे पदार्थ देखील खूप प्रिय आहेत. नैवेद्य दाखवताना कोणती काळजी घ्यावी तर स्वामींना दाखवला जाणारा नैवेद्य हा शुद्ध शाकाहारी असावा. नैवेद्य बनवताना तो चाखून पाहू नये, उष्टा करू नये, पूर्णपणे सात्विक असावा. स्वामींना नैवेद्य अर्पण करताना त्यावर तुळशीचे पान हे आवर्जून ठेवावे. तुळशी पात्राशिवाय नैवेद्य हा पूर्ण मानला जात नाही. भाव हा महत्त्वाचा आहे. नैवेद्य ठेवताना भाव हा महत्त्वाचा आहे. स्वामी महाराज हे आपल्या एका कथेमध्ये म्हणतात, तुम्ही मला सोन्याच्या ताटात 56 भोग दिले तरी मला त्याचं कौतुक नाही, पण प्रेमाने दिलेली सुकी भाकरही माझ्यासाठी अमृत आहे. त्यामुळे नैवेद्य दाखवताना मनात अथांग श्रद्धा आणि प्रेम असणं हे गरजेचं आहे. गुरुवारच्या व्रताचे नियम आणि पद्धती काय आहेत तर सर्वप्रथम पडलेला प्रश्न, किती गुरुवार करावेत? भक्तजन हे आपल्या इच्छेनुसार 5, 11, 21 किंवा एका वर्षाचे 52 गुरुवार करण्याचे व्रत देखील धरतात. संकल्प पूर्ण झाल्यावर तुम्ही शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. लहान मुलांना किंवा गरिबांना अन्नदान करावे. उपवासाचा नियम काय आहे? गुरुवारी तुम्ही उपवास पकडता तर उपवासाचा नियम काय आहे तर गुरुवारी तुम्ही दिवसभर हा उपवास करायचा आहे. तर उपवासाला तुम्ही काय खायचं आहे? उपवासाला तुम्ही साबुदाणा, फळे, दूध किंवा राजगिरा हा ग्रहण केला तरी देखील चालतो. जर तुम्हाला पूर्ण उपवास जमत नसेल तर तुम्ही दिवसातून एक वेळ संध्याकाळी आरतीनंतर सात्विक शाकाहारी जेवण म्हणजेच एकभुक्त राहूनही हे व्रत हे करता येते. आहार आणि आचरण. गुरुवारच्या दिवशी घरात पूर्णपणे शाकाहारी अन्न असावे. गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहारी अन्न हे करू नये. पूर्णपणे शाकाहारी अन्न असावे याची काळजीही घ्यायची आहे. आणि कोणाशीही वाद घालू नयेत. गुरुवारच्या दिवशी कोणाशीही वाद घालू नका, खोटे बोलू नका आणि तुमचं मन आहे ते मन हे पूर्णपणे शांत ठेवायचे आहे. आणि तुम्हाला गुरुवारच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप हा करत राहायचं आहे. मन पूर्णपणे शांत ठेवायचं आहे. मनामध्ये कोणताही नकारात्मक विचार हा मनामध्ये येऊ द्यायचा नाही. तर ताईंनो, अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने गुरुवारची पूजाही करायची आहे आणि नैवेद्य अर्पण करायचा आहे. व्हिडिओमधील माहिती जर का तुम्हाला माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.